6 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. एक 34 वर्षाची महिला घरामध्ये बसलेली होती. पतीची वाट बघत होती. अचानक दरवाजा वाजला. आता तिला भीती वाटायला लागली होती, कारण चोराचिलटाचा कालवा होता. पण तिने दबकत दबकत जाऊन दरवाजा उघडला. तिचा पती होता समोर. दारू पिलेला 35 वर्षाचा ट्रक ड्रायव्हर मोहन. त्याच्या हातात कंडोमचं पाकीट होतं. ज्या वेळेला ही महिला त्याला बघते, त्यावेळेला ती रागाला जाते आणि त्याच्यावरती ओरडायला लागते, कारण तिने सकाळी जाताना त्याला सांगितलं होतं की तू सोन्याचा हार घेऊन ये माझ्यासाठी. ही महिला 5 ते 6 महिने झालं तिच्या पतीला सांगत होती, पण तिचा पती काय तिच्यासाठी सोन्याचा हार आणत नव्हता. सोन्याचा हार आणला नाही, पण त्याने कंडोमचं पाकीट आणलं हे बघून ती रागाला गेली आणि तिने त्याच्यासोबत वाद घालायला चालू केला. पाकीट होतं ते हातातलं काढलं, चुलीत टाकलं, जाळून टाकलं. आता या मोहनला राग आला आणि त्याने त्याच्या पत्नीला मारत मारत बेडवरती नेऊन पाडलं. त्या ठिकाणी तिचे वस्त्र काढून तिच्यासोबत ते काम केलं, जे की त्याला पाकीट लावून करायचं होतं. आता ही त्याची सगळ्यात मोठी चूक होती. आता या दोघांनी कंडोम न लावता संबंध केले होते. याच्यानंतर यांच्यासोबत जे घडलं ते खूप भयानक होतं. मित्रांनो, पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची असेल ना तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, 35 वर्षाचा मोहन, जो की राजस्थानमध्ये राहणारा एक ट्रक ड्रायव्हर होता. हा मोहन दिवसभर गाडी चालवायचा. महिन्याच्या अखेरीस जो पगार यायचा तो काही महिलांवरती उडवायचा, काही दारू पिऊन उडवायचा. म्हणजे कसा, नाड्याचा धोत्राचा ढिल्ला असलेला हा मोहन. याला बाहेरच्या स्त्रियांबद्दल आकर्षण असायचं. घरची पत्नी सुंदर होती, 34 वर्षाची. लग्नाला 8-9 वर्ष झाली, तरी पण याला बाहेरचा नाद. अजूनपर्यंत यांना मूल वगैरे काही नव्हतं. त्यामुळे मोहनला वाटायचं की आपण बाहेर तोंड मारावं. आता या मोहनची पत्नी त्याला कायम म्हणायची की मला एक सोन्याचा हार पाहिजे. तिच्या इच्छा भरपूर होत्या, कारण ती आसपासच्या महिलांना बघायची की सोनं घालून फिरतेत, पैसे उडवतेत. आता या मोहनची पत्नी सविता, हिलाही वाटायचं की तिच्यापाशी सोन्याचा हार असावा. तिने ज्या वेळेला मैत्रिणीपाशी जाईल त्यावेळेला घालून जावा, पण तिची इच्छा अजूनपर्यंत अधुरीच होती. मोहन फक्त म्हणायचा की ठीक आहे, आणू, आज आणू, उद्या आणू, असं चालू होतं मोहनचं. मोहन आणि याच्या पत्नीमध्ये सारखंच वाद चालू होता. या दोघांमध्ये खटपट उडत होती काही ना काही गोष्टींवरून. दोघांच्या मध्ये काही बरोबर चालू नव्हतं. सुनीताच्या मनामध्ये मोहनबद्दल राग होता. त्या सुनीताची सगळी स्वप्न हा मोहन मोडत होता. तिने जेवढी पण स्वप्न बघितली होती त्या मातीमध्ये मिसळली होती या मोहनने. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक दिवशी या मोहनने न आणल्यामुळे तिने पाकीट टाकून दिलं होतं. त्या रात्री त्या दोघांनी संबंध बनवले. आता या मोहनच्या पत्नीने तर विषय सोडून दिला होता. तिला माहिती होतं की याच्याकडून तर काय होणार नाही, आपल्याला सोनं वगैरे भेटणार नाही. ती आता थोडं निराश राहायला लागली होती. तिच्या शेजारी राहणारी कविता नावाची महिला, या सुनीताच्या घराच्या शेजारी राहणारी कविता नावाची महिला, 34 वर्षे तिचंही वय होतं. तिचाही पती ड्रायव्हरच होता. एक दिवशी हिच्या घरी आलेली होती. हिच्या गळ्यात सोन्याची चेन बघून ती म्हणते की माझाही पती ट्रक ड्रायव्हर आहे, तुझाही पती ट्रक ड्रायव्हर आहे, तर तुला कशी काय सोन्याची चेन मिळाली? आता ती कविता म्हणते की मिळाली नाही, मी मिळवली, आणि पतीने नाही दिली तर आपल्या गावात राहणारा सुरेश सोनार याने मला ही चेन दिली. मोहनची पत्नी सुनीता कविताला म्हणते की तसं कसं कोण चेन देईल तुला? तर ती पूर्ण गोष्ट सांगायला लागते आणि कविता सुनीताला म्हणते की आपल्या गावातला सुरेश सोनार, तुला तर माहिती आहे, बाया बघितलं की कसं करतो. मी त्याला थोडी सेवा केली आणि त्याने मला ही चेन दिली. आता या सुनीताच्या लक्षात सगळी गोष्ट आली होती. ज्या वेळेला ही कविता तिथून निघून गेली, काही वेळातच ही सुनीता दरवाजा बंद करते आणि त्या सुरेश सोनारपाशी जाते. त्यावेळेला तिथली गर्दी वगैरे गेली की म्हणतो सुरेश सोनार, बोला की काय हवं आहे? ज्या वेळेला या सुरेश सोनारनं सुनीताला बघितलं होतं, या सुनीताचं शरीर, तिचा चेहरा, तिची काया बघून हा सुरेश सोनार भयकला होता. त्याला कळलं होतं की ही कशासाठी आली, कारण याच्या अगोदरही त्याच्यापाशी अशा महिला भरपूर आलेल्या होत्या आणि त्याने त्यांची सेवा घेऊन त्यांना सोनं वगैरे दिलेलं होतं. ही आता त्या ठिकाणची सगळी गर्दी कमी झाल्यावर ही सुनीता सुरेश सोनारला म्हणते की मला ना एक गळ्यातला हार पाहिजेल आहे. सुरेश सोनार म्हणतो हो देऊ की, काही अडचण नाही. सुनीता म्हणली की माझ्याकडे पैसे नाहीत. हा सोनार तिला म्हणतो की चालेल, काही अडचण नाही, पैसे नाही दिले चालेल, पण माझी थोडीफार सेवा करावी लागेल. त्यावेळेला ही सुनीता म्हणते ठीक आहे, आज संध्याकाळी माझा पती ट्रकवर जाणार आहे, तर मी तुम्हाला फोन करेल, तुम्ही या त्यावेळेला आणि हारपर घेऊन या. आता हा सोनार खुश होतो आणि संध्याकाळचे 10-11 वाजता वाट बघत बसलेला होता, कधी सुनीताचा फोन येतोय म्हणून.
रात्रीचे 10 वाजता मोहन जेवण वगैरे करून ट्रक घेऊन गेला. आता तो काय 2-3 दिवस येणार नव्हता. या सुनीताने मोबाईल काढला, सुरेश सोनारला फोन लावला. सुरेश सोनार पटकन जाऊन दुकानातून एक हार घेतो आणि तिच्या घरी जातो. त्यावेळेला या सुनीतासोबत संबंध बनवतो. ते कृत्य केलं. त्याच्यानंतर खुश झाल्यानंतर त्याने हार काढून दिला सुनीताला. सुनीताला जे पाहिजे होतं ते मिळालं होतं. आता ज्या वेळेला पण या सुनीताला वेळ मिळेल त्यावेळेला सुरेश सोनारसोबत ही संबंध बनवायचे आणि त्याच्याकडून काही ना काही गिफ्ट घेत राहायची. काही दिवस गेल्यानंतर हा मोहन, या सुनीताचा पती, एका त्याच्या मित्राला घेऊन आलेला होता. 25 वर्षाचा जवान अभिजित. अभिजित आणि मोहन घरी आलेले होते. दोघंही दारू पिणारे शौकीन. अभिजितला मोहन काय म्हणतो की आज आपण माझ्या घरी जाऊन दारू पिऊ, माझी पत्नी जेवण वगैरे करेल आणि आज तू त्या ठिकाणीच राहा. म्हणजे कसं, उद्या आपण नंतर घरी. 25 वर्षाचा तरुण अभिजित. अजूनपर्यंत याचा विवाह झालेला नव्हता, कुटुंब नव्हतं, त्यामुळे याला कसलंही टेन्शन नव्हतं. मोहनला म्हणतो ठीक आहे चालेल. दोघंजण दारूच्या दुकानावरती थांबतात. अड्ड्यावरती ती दारू वगैरे घेतात, घरी जातात. मोहन घरी पोचल्यानंतर त्याच्या बायकोला सुनीताला म्हणतो की तू काय कर, आमच्यासाठी जेवण वगैरे कर, आम्ही आज इथंच राहणार आहे दोघं पण. सुनीता दोघांसाठी जेवण बनवते. आता हे दोघं दारू प्यायला लागतात. मोहन जास्त दारू पितो, एवढी दारू पितो की ती जेवण करायच्या आधी झोपून जातो. आता हा जो अभिजित होता, कमी दारू पिलेला होता, जवान पोरगा होता, घरामध्ये एकटाच. त्यावेळेला हा म्हणतो सुनीताला की मी जातो, तुमचा पती झोपलाय, मी जेवण वगैरे करतो बाहेर जाऊन, तुम्ही नका माझी काळजी करू. त्यावेळेला ही सुनीता म्हणते नाही काही अडचण नाही, झोपू दे, याचं रोजचंच आहे, तुम्ही जेवण करा. जेवण करायला बसतो. आता जेवण करत करत याची नजर त्या सुनीतावरती गेली. सुनीताला ज्या वेळेला बघत होता त्यावेळेला त्याची नजर सुनीतावरच राहत होती. सुनीताच्या लक्षात आली गोष्ट. जेवण वगैरे झाल्यानंतर सुनीता म्हणते एवढं कसलं बघत होता, काय विषय आहे. त्यावेळेला हा अभिजित सुनीताला म्हणतो की तुम्ही एवढ्या सुंदर महाराणीने दिसता आणि असल्या दारुड्याच्या कशा काय नादी लागला. त्यावेळेला ती म्हणली ह्याची लई मोठी गोष्ट आहे, आता काय करणार. अभिजित म्हणला की माझं तुमच्यावरती दिल आलंय, मला तुमच्यासोबत संबंध बनवायचे आहेत. त्यावेळेला ही सुनीता म्हणते की ठीक आहे चालेल, पण मला 10,000 रुपये पाहिजेत. 2 दिवसापूर्वीच अभिजितची पगार झालेली होती, त्याला कसलीही अडचण नव्हती, कुटुंब नव्हतं. तो 10,000 रुपये खिशातून काढून सुनीताच्या हातात टेकवतो. आता दोघं रात्रभर त्या ठिकाणी संबंध बनवतात, त्यांची तृप्ती होते. त्यावेळेला सकाळ उठल्यानंतर अभिजित त्या मोहनला म्हणतो की चल आपल्याला कामावरती जायचं आहे. ते दोघं त्या ठिकाणाहून निघून जातात. आता या सुनीताला या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद यायला लागला होता, पैसा पण यायला लागला होता. त्यामुळे ही महिला बेलगाम झालेली होती. कधी सुरेशला फोन करायची, तर कधी अभिजितला फोन करायची, कधी तिचा पती होताच. तर अशा प्रकारे हिचं जीवन चालू होतं. तर काही दिवसानंतर 4 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः दुपारचे 1 वाजलेले असतील. मोहन घरी आला. मोहन तिच्या पत्नीला म्हणतो की मी आता ना महाराष्ट्राकडे एक ट्रिप घेऊन चाललो आहे, तर 8-10 दिवस तिकडेच असेल, तू जेवण वगैरे करत जा, चांगल्या प्रकारे घराची काळजी घे, असं सांगून तो तिथून निघून जातो. आता त्यावेळेला अभिजितला समजलं होतं की हा मोहन घरी नाही. त्यामुळे तो सुनीताला फोन करतो आणि म्हणतो की आज येऊ का मी. ही सुनीता म्हणते काही अडचण नाही. त्यावेळेला सुनीता होकार देते. त्यावेळेला अभिजित बँक गाठतो. 8-10 हजार रुपये कॅश काढून खिशामध्ये ठेवून सुनीताच्या घरी येतो. मस्तपैकी दोघं जेवण वगैरे करतात आणि रात्रीचा कार्यक्रम करायला लागतात. दुसरीकडे सुरेश जो सोनार होता त्याने सुनीताला फोन केला, म्हटला माझी इच्छा झाली, आज मलाही यायचं आहे. आता ती म्हणत होती की आज येऊ नको, उद्या ये, पण त्याची पत्नी बाहेर गेलेली होती. त्यामुळे या सुरेश सोनारची इच्छा होत होती. तो न सांगताच पटकन आला त्या ठिकाणी. दरवाजा वाजवला तर बघतो तर काय, आत एक आधीपासूनच बसलेला आहे. आता हिने पूर्ण गोष्ट दोघाला सांगितली, तर या दोघांना कसलीही अडचण नव्हती. आता ही जी महिला आहे ना, दोघांसोबत संबंध बनवायची, तर काही दिवस असंच चाललं. पण अचानक या सुनीताचा पती जो आहे मोहन, महाराष्ट्रामध्ये ट्रिप घेऊन गेलेला होता, त्याचा टाईम संपत आलेला होता. तर हा एक दिवशी अचानकच आला, दरवाजा वाजवायला लागला. त्यावेळेला ती सुनीता म्हटली की आता रात्रीची वेळ होती. सुनीता, अभिजित आणि तो सोनार तिघं पण रूममध्येच होती, संबंध बनवत होती. त्या सुनीताला वाटली आला पती. ती म्हणली जावा तुम्ही मागच्या दारानं उडी मारून निघून जावा. ते दोघं तर निघून गेले. सुनीताचा पती मोहन तिला म्हणला की मला थोडं बरं वाटत नाही, दवाखान्यात घेऊन चल. ही दोघं दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी रक्त चेक वगैरे केलं, त्यांना गोळ्या दिल्या आणि घरी पाठवलं. 2 दिवसांनी या म्हणून सांगितलं.
2 दिवसानंतर मोहन आणि त्याची बायको सुनीता हॉस्पिटलमध्ये गेली. त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला धीर द्यायला चालू केला. मोहन म्हणला की काय झालं? डॉक्टर त्याला सांगतात की तुला जीव घेणारा रोग म्हणजे एड्स झालेला आहे. मोहनला आता समजत नव्हते की कसं काय झालं. डॉक्टर या मोहनला थोडं कोपऱ्यात घेऊन जातात आणि म्हणतात की तुझी पत्नीवरती तुझा किती विश्वास आहे? तो म्हणतो आहे थोडाफार. डॉक्टर म्हणतात की मला तर वाटतंय ना तिने बाहेर कुठंतरी संबंध केले असतील त्यामुळे तुला रोग झाला असेल. आता या मोहनच्या कानावरती अगोदर पण या सुनीताविषयी घटना आलेली होती. शेजारी राहणारी कविता तिने सुरेशला जाताना बघितलं होतं. तिला वाटलं की या सोनाराचा माझ्यापासून दूर केलं तर हिचाही काटा काढावा लागेल. त्यामुळे तिने सुनीताचं नाव तिच्या पतीला सांगितलं होतं. आता याला राग आला. त्याने पत्नीची टेस्ट केली तर तिला हे होता. याला वाटत होतं की हिच्यामुळेच झालं आहे. त्यामुळे तो घरी गेला. घरी गेल्यानंतर रात्री झोपली सुनीता. तो किचनमध्ये गेला, चाकू घेतला आणि या मोहनने त्या ठिकाणी त्या सुनीताची हत्या केली. पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांपाशी जाऊन म्हटलं की पत्नीला मारलं आहे. पोलीस थोडी वेळ शांत बसले. एक टीम पाठवली घरी तर हो खरंच तिथं सुनीता पडलेली होती. पोलिसांनी विचारलं की तो असं का केलं? त्यावेळेला पूर्ण घटना सांगितली पोलिसांना. पोलीसही हैराण परेशान होते. पण शेवटी गुन्हा झाला आहे, गुन्हेगार आहे, त्याच्यावरती कारवाई करायचीच होती. मोहनवरती कारवाई झाली. पण मला सांगा यामध्ये चूक कोणाची? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कमेंट मित्रांनो तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.